नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण बघणार आहोत 41 चेस्टमध्ये ब्लाऊज कटिंग. कस्टमरचा ब्लाऊज होता, याच्या अगोदर पण त्यांनी भरपूर सारे शिवले आणि त्यांना भरपूर सारे आवडले. त्याच्यानंतर त्यांनी अजून ब्लाऊज टाकले. तर खूप सुंदर पद्धतीने हा हळदीचा ब्लाऊज आपला तयार होणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि 41 चेस्टमध्ये आपण काय बदल केले पाहिजे आणि छोट्या छोट्या हर एक गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. आता सगळ्यात अगोदर आपण अस्तर घेतले. अस्तरवर आपली कटिंग होणार आणि अस्तर कधी पण घेताना इस्त्री करून घ्या, म्हणजे आपल्याला कटिंगला व्यवस्थित जातं. थोडासा ताण होतो पण फिटिंग व्यवस्थित येऊन जाते, कारण सगळं काम इंचावर असतं. मागं पुढं काहीच व्हायला नको. आता याच्यामध्ये बघा थोडंसं कमी जास्त वाटते, तर मग मी ते कट केलं. चला, तर आपण आता उंची टाकू. कस्टमरची उंची शिवून लागते 14 इंच. तर आपण काय करणार, त्याच्यामध्ये 15 इंचाची उंची घ्यायची आपल्याला. 14 इंच ब्लाऊज हा शिवून होते. 15 इंचाची आपण उंची घेतली. शोल्डर टाकायचे आपल्याला 5.5 इंच. 5.5 शोल्डर टाकले. साडेपाच इंचचा आपण मुंडा घेऊ. आपल्याला 41 चेस्टमध्ये ब्लाऊज शिवायचा आहे. 41 मध्ये आपण बघूया, जेवढं 41चा चौथा भाग येतोय तेवढा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे. 20.5 दुसरा भाग येतोय आणि जवळजवळ 10.25 इंच आपल्याला चौथा भाग येतोय. तर चौथा भाग आपण 10.25 इंचावर टाकायचा आहे. 10.25 वर टाकलाय. त्याच्यामध्ये आपण 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचे आणि नंतर आपण याला आखून घेऊ. आता आखून घेतानाच आपण अर्धा इंच पाठीमागे घेतले आणि नंतर मग आपण एक तिरकी रेष आखली. मधून आपण एक रेष आखली आणि त्याच्यानंतर आपण 1 इंच आणि 1.5 इंच अशी मार्किंग केली. आता याच्यानुसार आपण आकार देऊन घेऊ. आता आपल्याला गळा घ्यायचा आहे 2.25 किंवा 2.5 इंचाचा. कस्टमरच्या जशी मागणी असेल त्यानुसार, कारण कोणाला ही साईज छोटी लागते, कोणाला मोठी लागते. ज्यावेळेस ही साईज मोठी लागते त्यावेळेस गळा आपला 2.25 इंचाचा जरी घेतला तरी पण परफेक्ट बसतो. असं काही नाही का ह्या गळ्यानुसार बाकीच्या ब्लाऊजची फिटिंग आहे, असं काहीच नाही. आता आपण येऊया गळा उंची. तर गळा उंची आहे 10.5 इंच, म्हणजे ब्लाऊज हा 10 वर येऊन जातो. 10 इंचाचा गळ्यावर येऊन जातो. सिंपल पद्धतीने हा ब्लाऊज आहे, गोल गळा आपला डीपमध्ये. आता आपण येऊयात, आता हे माप किती बसते त्यानुसारच आपण कमरेचं पण माप घेऊ. 12.5. तर आपण 12 इंचावर एक माप टाकू. आणि आता आपण हा पाट्याचा भाग कट करू. गळा आपण नंतर कट करू. बरेच मी 41 चेस्टमध्ये ब्लाऊज कटिंग केलेत. ज्यांनी पाहिले नसेल जाऊन बघा, कारण मोठा ब्लाऊज म्हणल्याच्या नंतर बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो. मोठा ब्लाऊज आहे, शोल्डर उतरण, मुंड्यामध्ये व्यवस्थित बसणार नाही किंवा मग चेस्टमध्ये व्यवस्थित बसणार नाही. तर असं काहीच नाही आहे. तुम्ही जेवढं ब्लाऊज कटिंग करता तेवढं आयडिया येऊन जाते आणि तेवढं आपल्याला सोपं वाटून जातं. आता मी जवळजवळ 1 इंच तरी मी इकडची बाजू सोडते. आता मला याला बाही पूर्ण नेटची द्यायची होती, तर मग मी पीस एवढा जास्त पण नव्हता घेतला अस्तरचा. अशा वेळेला तुम्ही अस्तर 1 मीटर नाही घेतलं तरी चालते, म्हणजे तुम्ही एक अंदाज घ्या तुम्ही. आता मी 15 इंचाची उंची घेतली शिवताना. ब्लाऊज 14 वर होणार. मग टोटल आपण 30-31 इंचाचा जरी आपण अस्तर घेतला, इंचावर सांगते सेंटीमीटरवर नाही, तर तुम्ही 31 इंच 31-32 इंच जरी अस्तर घेतलं तरी पण तुमचा ब्लाऊज हा एकदम परफेक्ट हा होऊन जाईल. आता आपण फ्रंट भागासाठी इथं लक्षात येते, तर मग मी अर्धा इंच आतमधून आले, बघू शकतात. आणि गळ्याचं पण मार्किंग आले, तर आपण गळ्याला एक मार्किंग देऊया. समोरचा गळा घेऊ आपण 7 इंचाचा.
आकार आपण गोल द्यायचा आहे. आता कोणाला फ्रंटचा गळा पण वेगळ्या पद्धतीने आवडतो तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. असं काही नाही, जो मी गळा समोरचा दाखवला आहे त्यानुसारच, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घेऊ शकतात. आता 1 इंच मी इकडच्या बाजूने घेतले आहे, जसं मी याच्या अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले. आणि 1 इंच मी खालच्या साईडने पण घेतले. ह्या लाईनपासून 1 इंचाची आपली पट्टी असते तर त्यानुसारच मग मी मार्किंग केली. आता आपण बघूया 41 चेस्टमध्ये. आता यांचा प्रॉब्लेम काय, ह्या कस्टमरचा पाठीमध्ये रुंदीकरण जास्त आहे आणि चेस्टमध्ये कमी आहे. तर मग त्याच्यासाठी आपल्याला टक्स हा जास्त मोठा घ्यायचा नाही. ज्यावेळेस हेवी चेस्ट असते त्यावेळेस तुम्ही टक्स मोठा घ्या. ही ट्रिक तुम्ही कधी पण लक्षात ठेवा. हेवी चेस्टला तुम्ही टक्स मोठा घेऊ शकतात, जसं मी तुम्हाला दाखवते. आता मी इथं 3.5 वर एक मार्किंग केली. मी दोन्ही लाईनला जॉईन केलं. 3.5ला मार्किंग केली आणि वरच्या बाजूने आपण 10.5 वर एक मार्किंग केली, कारण वरच्या साईडला अर्धा इंच आपला टक्ससाठी मुडपण्यात जाईल, शोल्डरमध्ये मुडपण्यात जाईल. तर 10 इंचावर हा टक्स पॉईंट येतो आहे. 10 इंचावर टक्स पॉईंट आल्याच्यानंतर आपण जवळजवळ हा 1 इंचाचा टक्स घेतला आहे. आता आपण जर ह्या बाजूने 1.5 इंच जर सोडलं तर आपल्याला इथं पण 1.5 इंच घ्यायचं आहे, लक्षात घ्या. आणि ह्या बाजूने जर आपण 1 इंच जर सोडले तर इकडची बाजू पण आपली ही 1 इंचाची असेल. मग मी इकडून 1 इंच सोडते आणि इकडच्या बाजूने मी 1.5 इंच घेते. आता तेच 1.5 इंच आपल्याला बाहेरच्या साईडने घ्यायचं आहे, 1.5 इंच. बघू शकता. मग आता आपण हे 1.5 इंच बाहेरच्या बाजूने घेतलं. मग ते आपण कवर कसं करायचं मी तुम्हाला दाखवते. व्हिडिओ कंटिन्यू करा, कारण एक जरी गोष्ट मिस झाली तरी पण लक्षात येत नाही. आता ही लाईन माझ्याकडून चुकून वेगळी आली, म्हणजे आपण तिला काढून जर टाकली तरी चालते. 1.5 इंच. मग आपण याला लगेच आकार देऊन टाकायचा आहे. आकार दिला. आता हे 1.5 इंच आपण इकडच्या बाजूने घेऊ. बघू शकतात कमी वेळामध्ये खूप सुंदर पद्धतीने हा ब्लाऊज तयार झाला आहे. ही लाईन आपल्याला इथं वरती जोडून घ्यायची आणि ही लाईन आपल्याला इथं जोडून घ्यायची. तर कमी वेळामध्ये सुंदर पद्धतीने हा ब्लाऊज झाला आहे. आपल्याला ही तिरकी लाईन आपल्याला पूर्ण इथपर्यंत आखून घ्यायची. बघू शकतात तिरकी, तसं मी तुम्हाला कट देऊन सांगते. त्याच्या वेळेस अशा पद्धतीने पण ब्लाऊज जर शिवतात तर फिटिंगला खूप सुंदर येऊन जातात. अजिबात कुठेही शोल्डरचा काही प्रॉब्लेम येत नाही. आता ब्लाऊज घातल्यानंतर सगळेच कस्टमर अलाउड करत नाही ब्लाऊज घातल्याच्या नंतर फोटो काढायचे किंवा व्हिडिओ बनवायचा, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येऊन जातो. पण तुम्ही ह्यानुसार तुम्ही कोणाचे पण ब्लाऊज कटिंग करा आणि घालून बघा. आणि जर काही प्रॉब्लेम आला तर नक्कीच कमेंट करा. तुमच्या हर एक कमेंटचं उत्तर नक्कीच भेटणार. आणि जर तुम्हाला पेपर पॅटर्न लागत असेल तर ते पण कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.